रत्नागिरीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार राजन साळवी अखेर उद्या मशाल सोडून धनुष्यबाण हाती घेणार आहेत। ठाण्यात उद्या दुपारी साळवी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत दाखल होत आहेत। शिवसेनेत आणखी प्रवेश होणार असल्याचंही उदय सामंतांनी सांगितलंय। राजन साळवींचा उद्या शिवसेनेत पक्षप्रवेश होणार आहे। ठाण्यातील टेंभी नाका इथल्या आनंद आश्रमात पक्षप्रवेशाचा हा सोहळा पार पडेल। उद्याच्या पक्षप्रवेशाचं पोस्टर झी 24 तासच्या हाती लागलंय। त्यावर कार्यक्रमाची रूपरेषा देण्यात आली आहे। प्रत्येक क्षण समाजासाठी आणि विकासासाठी असा उल्लेख या पोस्टरवर करण्यात आलाय। काँग्रेसला राज्यात याच आठवड्यात आता नवा कॅप्टन मिळण्याची शक्यता आहे। लवकरच नव्या प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान राज्यातील विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव झाल्यानंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या बदलाची चर्चा सुरू झाली। सध्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे काही दिवस दिल्लीत तळ ठोकून होते। पराभवावरून काँग्रेस नेत्यांमध्ये अंतर्गत आरोप प्रत्यारोप सुरू होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर नाशिक महानगर प्राधिकरणाची पहिलीच बैठक झाली। बैठकीत महाकुंभाच्या नियोजनासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे। 2027 मध्ये नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळा होणार आहे। भाजप आमदार सुरेश धस यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मतदारसंघातील विविध विकास कामांच्या संदर्भात भेट घेतल्याची माहिती आमदार धस यांनी दिली। मुंबईत आमदार उत्तम जानकरांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। ईव्हीएमच्या मुद्द्यावरती त्यांची ही भेट झाली। तर लवकरच ईव्हीएम संदर्भात एक आंदोलन करणार असल्याचं जानकरांनी सांगितलंय। यावेळी आमदार अनिल परब आणि आमदार मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते। अजित पवारांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुंबईला बोलावून घेतलं। मागील 2 वर्षातील निधीच्या वितरणाचा आढावा घेण्यासाठी त्यांना बोलावण्यात आलं। बीडचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना कागदपत्रांसह मुंबईतील कार्यालयात बोलावण्यात आलं। मलंगगडावर माघ पौर्णिमेनिमित्त मत्स्येंद्रनाथांच्या समाधीची आरती करण्यात आली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही आरती केली। ज्याप्रमाणे दुर्गाडी किल्ल्याचा निकाल लागला त्याचप्रमाणे मलंगगडाचाही निकाल लवकर लागेल अशी माहिती शिंदेंनी दिली। भारतीय शेअर बाजारातील घसरण सुरूच आहे। आज 6व्या दिवशी शेअर बाजार कोसळल्यानं गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालंय। शेअर बाजारातील या घसरणीला स्टील आणि ॲल्युमिनियमवर 25% आयात शुल्क लावण्याचा अमेरिकेनं घेतलेला निर्णय कारणीभूत असल्याचं बोललं जातंय। मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला। पंतप्रधान नरेंद्र मोदींवर दहशतवादी हल्ला केला जाणार असल्याची माहिती फोनवरून देण्यात आली। यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली। मात्र एका मातेफिरूनं हा फोन केला असल्याचं तपासात उघड झालंय। मंत्रालयातील दलालीचं रॅकेट मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कठोर भूमिका घेतली आहे। भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी मुख्यमंत्र्यांनी झिरो टॉलरन्स पॉलिसी लागू केली आहे। सचिव आणि ओएसडी नेमणुकीत दलालांना नो एंट्री करण्यात आली आहे। मंत्र्यांसाठीच्या सचिव आणि ओएसडी नेमणुकींबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी ही स्पष्ट भूमिका घेतली आहे। ईव्हीएमची बर्न्ड मेमरी आणि सिम्बल लोडिंग युनिट पडताळणी संबंधी दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्टानं केंद्रीय निवडणूक आयोगाकडून 15 दिवसात उत्तर मागवलंय। तसंच तोपर्यंत ईव्हीएम मधील डेटा नष्ट न करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत। अलीकडेच काही राज्यात निवडणूक पार पडली। तिथल्या ईव्हीएम मधील डेटा तूर्त नष्ट केला जाऊ नये किंवा कोणताही डेटा रीलोडही केला जाऊ नये असं कोर्टानं बजावलं। याबाबतची पुढची सुनावणी आता 17 मार्चला होणार आहे। सर्वसामान्य वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे। 1 एप्रिलपासून वीज दर स्वस्त होणार आहेत। महावितरण विजेच्या दरात कपात केली जाणार आहे। 1 रुपया प्रति युनिट वीज दर कमी होण्याची शक्यता आहे। तर पुढील 5 वर्षात विजेच्या दरात 12 ते 13% कपात होण्याची शक्यता आहे। मुंबई पुणे महामार्गावरील पनवेल एक्झिट 6 महिन्यांसाठी बंद राहणार आहे। कळंबोली जंक्शन सिग्नल फ्री करण्यात येणार असल्यानं या ठिकाणी नव्यानं उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचं काम हाती घेण्यात आलंय। या कामामुळे वाहतूक कोंडी न होण्यासाठी एक्झिट बंद ठेवणार आहे।
पीओपी मूर्तींच्या समुद्रातील विसर्जनाला मुंबई हायकोर्टानं बंदी घातली. त्याविरोधात आता राज्य सरकार सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे. तसंच पीओपी मूर्तींच्या विसर्जनाचे पडसाद राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. बैठकीत पीओपी मूर्तींच्या समुद्रातील विसर्जनाच्या बंदीविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच पीओपी मूर्तीच्या विसर्जनाला आडकाठी करणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत बैठकीत अनेक मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. मुंबईत महिलांसाठी मोफत मोबाईल बाथरूमची सुविधा सुरू करण्यात आली आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते कांदिवलीत मोबाईल बाथरूम हायटेक बसचं उद्घाटन करण्यात आलं. महापालिकेच्या या संकल्पनेचा फायदा झोपडपट्टीतील महिला तसंच रस्त्यावर राहणाऱ्या महिलांना होणार आहे. म्हाडानं सर्वेक्षण करून घरं बांधण्याचा निर्णय घेतलाय. विक्री अभावी अनेक घरं धूळ खात पडल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. अंबरनाथमध्ये 2531 घरं बांधण्याचा प्रकल्प म्हाडानं हाती घेतलाय. मात्र आता नागरिकांच्या मागणीचा अंदाज घेऊनच ही घरं बांधण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. पनवेलच्या आसूड गावात माता बालसंगोपन आणि बाल आरोग्य केंद्र उभारलं जाणार आहे. या बालसंगोपन रुग्णालयासाठी 345 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. महापालिकेच्या प्रशासकीय सभेत या रुग्णालयाला मान्यता मिळाली आहे. नागरिकांमध्ये रेबीज लसीकरण आणि प्रतिबंधासाठी जनजागृतीसाठी मुंबई महापालिकेनं पुढाकार घेतलाय. जनजागृतीचे संदेश देणाऱ्या चित्रफितींसह LED वाहन तयार करण्यात आलंय. या वाहनाद्वारे मुंबई महापालिका क्षेत्रात जनजागृती केली जाणार आहे. जीवाची मुंबई श्रमाची आनंदवारी उपक्रमाअंतर्गत महिला घर कामगारांनी मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी महिलांना पहिल्यांदाच विमान प्रवास करण्याची संधी मिळाली. जीवाची मुंबई या उपक्रमात धुणी भांडी आणि काबाड कष्ट करणाऱ्या महिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या. यावेळी महिलांनी लाडकी बहीण योजना बंद करू नका अशी मागणी फडणवीसांकडे केली आहे. तसंच लाडकी बहीण योजनेमुळे आपल्याला मोठा आधार मिळाल्याची भावना या महिलांनी व्यक्त केली. मुंबईतील मुलुंडमध्ये ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमानं ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन केलं गेलं. मुंबई उपनगराचे पालकमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. या प्रदर्शनात ग्रंथांच्या प्रदर्शनासोबत त्यांची विक्रीही सुरू आहे. MSRDCने उड्डाणपुलासह आपल्या ताब्यातील जागेवर असलेल्या जाहिरात फलकांच्या भाड्याची 50% रक्कम मुंबई महापालिकेला देण्यास नकार दिला. महापालिकेच्या नव्या जाहिरात धोरणाच्या निर्णयावर महापालिकेनं सुनावणी घेतली. यावेळी MSRDCनं ही ठाम भूमिका घेतली. मुंबई महापालिका क्षेत्रात शून्य कचरा मोहीम राबवली जाते. सोमवार ते शुक्रवार सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मोहीम राबवली जाते. स्वच्छ मुंबईसाठी महापालिकेकडून प्रयत्न केला जातोय. एसटी महामंडळाच्या ताफ्यातील 10,000 बस भंगारात निघण्याच्या मार्गावर असल्यानं 2,500 नवीन बसेसची खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या खरेदीतील आतापर्यंत 300 बस दाखल झाल्या आहेत. या वर्षात 5,000 नवीन डिझेल बस विकत घेण्याचा परिवहन मंडळाचा प्रस्ताव आहे. यासाठी येत्या अर्थसंकल्पात एसटीसाठी वर्षाला किमान 2,000 कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी परिवहन विभागानं केली आहे. नवी मुंबई महापालिकेची जलवाहिनी फुटली. मोरबे धरणाची जलवाहिनी कळंबोलीजवळ फुटल्यानं आज नवी मुंबई शहर आणि सिडको वसाहतीमधील पाणीपुरवठा बंद आहे. उद्या सकाळी कमी दाबानं पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती देण्यात आली. डोंबिवलीत भूमिगत जलवाहिन्यांना मोठ्या प्रमाणात गळती लागली. या ठिकाणी रोज लाखो लिटर पाणी वाया जातंय. महापालिकेनं वेळोवेळी याची दुरुस्ती करूनही गळती थांबली नाही. त्यामुळे नागरिकांकडून प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. तर तात्काळ जलवाहिनीची दुरुस्ती करण्याची मागणीही स्थानिकांनी केली आहे. मुंबईच्या झवेरी बाजारातून एक सोनार 1,30,00,000 रुपयांचं सोनं घेऊन फरार झाल्याचं समजतंय. ग्राहकांना सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी दिलेले 1,30,00,000 रुपये किमतीचे सोने घेऊन सोनारच फरार झाल्याची माहिती आहे. LT मार्ग पोलिसांनी सोनाराविरोधात फसवणूक आणि गंडा घालण्याचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.
ठाण्यात गुन्हेगारीनं पुन्हा डोकं वर काढलंय. जानेवारीत एकूण 1108 विविध प्रकारचे गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी 69% गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलंय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 68 जास्तीच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. दुसरीकडे सत्र न्यायालयात गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण अत्यल्प आहे. भिवंडीचे नवनियुक्त आयुक्त ॲक्शन मोडवर आले. पहिल्याच दिवशी त्यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला. कामात टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना कोणतीही क्षमा दिली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. निवडणुकांपूर्वी राजकीय पक्षांकडून होणाऱ्या मोफत योजनांच्या घोषणांवर सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांना मोफत धान्य आणि पैसा दिल्यानं काम करावं वाटत नाही. देशाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणा, अशा शब्दात सुप्रीम कोर्टानं राजकीय पक्षांवर ताशेरे ओढले. आदित्य ठाकरे उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. इंडिया आघाडीतील नेत्यांच्या आदित्य ठाकरे भेटी घेतील. आदित्य अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आदित्य ठाकरेंचा हा दिल्ली दौरा होतोय. सलमान खान घर गोळीबार प्रकरणातील आरोपीबाबतचा आदेश हायकोर्टानं राखून ठेवलाय. गोळीबार प्रकरणी पोलिसांनी अनुज थापन याला अटक केली होती. मात्र कोठडीत त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी अनुज थापनच्या आईनं याचिकेतून केली होती. त्यावरचा आदेश कोर्टानं राखून ठेवलाय.